शिरोळचे माजी उपसरपंच कैलासवासी श्रीपती माने अण्णा यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करताना मागास व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची पाणी योजना सुरू केली। शेतकरी हितासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातलं असून त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा परिसर हिरवागार झालाय। त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची परंपरा कायम ठेवून शेतकरी सभासदांच्या उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही चेअरमन डॉक्टर दगडू श्रीपती माने यांनी दिली। येथील कैलासवासी श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या कार्यालयात 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी चेअरमन डॉक्टर दगडू माने बोलत होते। संस्थेचे सचिव सर्जेराव माने यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं। सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली। यावेळी इतर सहकारी पाणी पुरवठा संस्थांपेक्षा संस्थेची पाणीपट्टी आकारणी अल्प असल्यानं चालू वर्षीच्या पाणीपट्टी दरात 1000 रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। चेअरमन डॉक्टर दगडू माने म्हणाले, कृष्णामाई पाणी पुरवठा संस्थेला कैलासवासी श्रीपती माने यांचं नाव देऊन सभासदांनी त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त केला, ही बाब अभिमानास्पद आहे। कैलासवासी श्रीपती अण्णांनी श्रमाला महत्त्व देऊन विश्वास व प्रामाणिकपणा जोपासला होता। हीच विचारधारा जोपासून शेतकऱ्यांना अल्पदरात शेतीला पाणी देत आहोत। यापुढेही शेतकरी हिताचं धोरण राबवताना सभासदांनी साथ द्यावी असं आवाहन डॉक्टर माने यांनी केलं। या सभेत व्हाईस चेअरमन रामचंद्र माने, लक्ष्मण माने, राजेंद्र दाभाडे, गजानन माने, चंद्रशेखर कोळी, नरसिंगा कोळी, सचिन गंगाधर, राजेंद्र दाभाडे, शिवाजी माने यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते। शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज। श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या सर्वसाधारण सभेसाठी आज ही 36वी सर्वसाधारण सभा खऱ्या अर्थाने संस्था स्थापन झाली 1988 मध्ये आणि त्यानंतर बरेच लोकांनी प्रयत्न केला, पण ती काही संस्था कार्यरत झाली नाही। पण माझे पिता श्रीपती अण्णा यांनी खऱ्या अर्थाने 1994 ला ही कृष्णामाई या नावानं सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरू केली। या संस्थेत त्या काळापासून ज्या ज्या शेतकरी मंडळींनी योगदान दिलं, त्यामुळे खऱ्या अर्थाने या संस्थेचा आज ही गावामध्ये चर्चा असते। या संस्थेच्या सभासदांमुळे खऱ्या अर्थाने उत्कर्ष हा सुरू आहे आणि अशा वेळेला या संस्थेला सगळ्यांचं पाठबळ सगळं चांगल्या पद्धतीने असल्यामुळे आपल्या सभासदांचं काही या परिसराला खरं बोलतं पाणी इतर संस्थेचं होतं, पण अण्णांनी दूरदृष्टी ठेवून तुमच्या सर्वांची साथ घेऊन चांगल्या पद्धतीनं या भागाचा परिसराला हिरवाई करण्याचं काम, हिरवागार परिसर करण्याचं काम स्वप्न अण्णांनी ते पूर्ण केलं। अण्णा आज आमच्यात जाऊन बरेच 28-29 वर्ष झाली, पण अण्णांची आज ही आठवण, जसं आपण सभासद काढतो, शेतकरी काढतायत, बांधाबांधावर चर्चा होते, त्याचप्रमाणे आज गावातही चर्चा होते की अण्णा अजून असायला हवे होते। म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, या संस्थेबद्दल सर्वांनाच आपुलकी आहे। या पुढच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवून संस्थेचा उत्कर्ष आपण साधणार आहोत, पण हे करीत असताना काही मागे पुढे असेल, पण थकबाकी मात्र जरा वेळेत आपल्या सर्वांनी भरली पाहिजे। यासाठी आता बऱ्याच सगळ्या विषयावर चर्चा झाली, सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी आपण मंजूर केले। अशाच पद्धतीने आपली यापुढची सुद्धा संघटित एक ताकद या संस्थेच्या पाठीशी राहावी अशी मी अपेक्षा करतो। आणि आता यानंतरच जनरल मीटिंग नंतर आपण पुन्हा ही कार्यकारी संचालक मंडळाची मीटिंग असणार आहे, म्हणजे संचालक मंडळाची। त्यावेळी सुद्धा आपण सुद्धा, मी गेल्या वेळेस सुद्धा म्हटलं होतं की आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात, इथं पदासाठी नाहीये, कोण जे आहे ते इथं पदासाठी नाहीये, इथं नावासाठी नाहीये, इथं संस्थेसाठी आहे। सर्वांनी मिळून हे काम करायचं आहे, ही भूमिका घेऊनच इथनं सुद्धा आपण पुढे वाटचाल करणार आहोत। त्यामुळं कुणाचे काही अजूनही काही प्रश्न असतील, कुणाचे काही शंका असतील, जरूर विचारा, जेणेकरून आपल्याला यातून शंकेचं निरसन करून संस्था अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी आपण काम करूया। पोपटराव कांबळे आज शेताच्या शिवारामध्ये एक पाटकरी म्हणून चांगलं पोरग आहे, शेताच्या शिवारामध्ये फिरत असतं। सर्जेराव आपल्या त्यांची तब्येत बरी नसते तरी पण संस्थेसाठी प्रयत्न करतात, पडतात। आम्ही बरेच वेळा काही कर्मचाऱ्यांना म्हणतो की तुम्ही वेळ देत नाही, बाकी गोष्टी आहेत, अशा सगळ्या अडचणी, पण त्यांच्या सुद्धा आरोग्य दृष्टीने बऱ्याच अडचणी आल्या। माझी काही सभासद या ठिकाणी काही बरेच आजारी होते, काही लोकांना अनेक अडचणी येतात, तर अशा वेळेला सुद्धा संस्थेचे कर्मचारी एक चांगला विचार घेऊन पिकाकडे बघून तुम्हाला सहकार्य करत असतात। त्याही कर्मचारी बांधवांना आपण हसत खेळत आपण त्यांच्याशी मैत्री म्हणून, कारण तो कामगार नाही, सेवक नाही, आम्ही त्यांना समजतो की आमचा या श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्थेचा एक परिवारातला घटक आहे। त्यामुळे असंच परिवार म्हणून या पुढच्या काळात सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण एकत्र राहून काम करत राहूया, जेणेकरून शेतकऱ्यांचा आणि शेतीचा उत्कर्ष होईल। नमस्कार।